नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समिती तर्फे ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीकरिता तसेच सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यासाठी दिनांक 24 जुलै 2024 रोज बुधवारला ब्रह्मपुरी बंद आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षापासून ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीकरिता ब्रह्मपुरीकर विविध प्रकारे आंदोलन करत आहेत. यातच मागील वर्षापासून ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी ब्रह्मपुरीतील सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलन केलीत, परंतु शासनाने ब्रह्मपुरीकरांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. नुकतेच पावसाळी अधिवेशनात नवीन तालुके आणि जिल्हे निर्माण करण्यासाठी दांगट समिती ची नेमणूक केली असल्याची प्रसारमाध्यमातून माहिती मिळाल्याने ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेत दिनांक 16 जुलैपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. दांगट समितीचा अहवाल 25 जुलै 2024 पर्यंत सरकारकडे जाणार आहे. शहरातील नागरिकांनी सुद्धा तनमन धनाने आपले योगदान द्या असे आवाहन सर्व निमंत्रक, सल्लागार, पदाधिकारी ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी जिल्हा निर्माण संघर्ष समितीतर्फे दिनांक 24 जुलैला ब्रह्मपुरी बंद व चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या मागणीला ज्येष्ठ नागरिक संघटना ब्रह्मपुरीने आपला पूर्ण समर्थन दिले आहे. ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे ब्रह्मपुरी जिल्हा झालाच पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांचे मार्फत निवेदन देण्यात आले. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष बजाज, हरिश्चंद्र चोले, नारायणजी बोकळे, राजेंद्रजी हेमके, ॲडव्होकेट उरकुडे साहेब, प्राध्यापक मुळे, श्री राजूजी भागवत, वेलतरे सर, वजाळे सर उपस्थित होते. ब्रह्मपुरी, सावली आणि सिंदेवाई तालुक्यातील सर्व मतदारांना नम्र निवेदन आहे की त्यांनी कृपया आजच मतदार यादीतील आपले नाव तपासून घ्यावे. राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीतील नाव तपासून घेण्याकरता 83 29 63 87 61 या व्हॉट्सअप क्रमांकावर हाय पाठवा किंवा दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. प्रहार जनशक्ती पक्ष संघटना ब्रह्मपुरी यांच्या वतीने ॲडव्होकेट हेमंत उरकुडे, प्रहार संघटना अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळा कन्नाडगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय नोटबुक व पेनाचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर हरिश्चंद्र ठेंगरे, मधुकरजी सौंदरकर, रामदासजी मिसाळ, शिक्षकवृंद व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. मंथन वेलफेअर फाउंडेशनद्वारे आयोजित मंथन स्पर्धा परीक्षेतील केंद्र, तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ब्रह्मपुरी येथे नुकताच पार पडला. नेवजाबाई हितकारणी उच्च माध्यमिक विद्यालय मुलांचे सभागृह ब्रह्मपुरी येथे रविवारला प्राचार्य माननीय गजानन रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला पंचायत समिती ब्रह्मपुरीचे गट विकास अधिकारी रवींद्र घुबडे, गट शिक्षणाधिकारी माणिक खुने, केंद्र प्रमुख दिलीप वैद्य, ठोंबरे सर, प्राध्यापक या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला विकास दुपारे, स्मिता उराडे, अनंता ढोरे, देवानंद तुलकामे, दिलीप बावनकर, भाविक सुखदेवे, अलका भोयर, अनिल बावनकर, मंथन वेलफेअर फाउंडेशनच्या समन्वयक पूनम भारत वाट आदी मान्यवर, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब बिसेन यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश पातोळे यांनी मानले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.